नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? तर मी इथं आज 2-3 अंडी आणलेली आहेत. म्हटलं काय बनवायचं, म्हणून म्हटलं आता अंड्याचा आपण रस्सा बनवूया. तर मी ही अंडी मैत्रिणींनो उकडून नाही घेणार आहे. न उकडता आपण आज अंड्याची रेसिपी बघणार आहोत. रस्सा बनवायचा आहे आपण न उकडता अंड्याचा. तर चला मी आज दाखवते तुम्हाला हा रस्सा कसा बनवायचा तो. मैत्रिणींनो, मी इथं खोबरं घेतलेलं आहे, हे थोडंसं कापून. हे आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे. चला आपण आता हे तव्यावरती भाजून घेऊयात. हे बघा मैत्रिणींनो, असं थोडंसं लाल ब्राऊन करून घ्यायचं आहे. आता हे आपलं खोबरं भाजलेलं आहे, आपण काढून घेऊया. इथं मी एक कांदा घेतलेला आहे, तो पण आता मोठासा कट करून आपण तव्यावरती भाजून घेऊयात. हा आपला कांदा भाजलेला आहे तव्यावरती. तर चला आता आपण हा काढून घेऊयात. हे मी च्या भांड्यात घेतलेलं आहे वाटायला खोबरं आणि आपला कांदा. तर लसूण अद्रकची पेस्ट मैत्रीण मी केलेली आहे, त्याच्यामुळे ह्यात लसूण आणि अद्रक नाही घेत आहे मी, फक्त एवढंच वाटून घेते. तर हे आपण आता वाटून घेऊया. हा आपला मसाला वाटून झालेला आहे मैत्रिणींनो. तर चला आता आपण पॅन गरम करायला ठेवूया. इथं मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. तर जेवढं लागेल तेवढं आपण तेल आता घालून घेऊयात. हे मी इथं थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे मैत्रिणीनं. जेवढं लागेल तेवढं तेल, जास्त नाही वापरायचं आहे उन्हाळा असल्यामुळे. जेवढं लागेल तेवढंच घ्यायचं. इथं आता आपलं तेल गरम होऊ द्या. इथं आपलं तेल गरम झालेलं आहे. चला आपण आता हा मसाला घालून घेऊया. हा मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे हा मैत्रिणीनं. तर हे आता आपला मसाला भाजून घेऊया. हे बघा मैत्रिणींनो, आता आपलं हे पाणी आटलेलं आहे मसाल्याचं आणि तेल सुटत आहे. तर ह्याच्यात आपण आता मसाले घालून घेऊया. हे बघा मैत्रिणींनो, इथं मी एक लाल तिखटचा चमचा टाकलेला आहे. थोडीशी आपण आता ह्याच्यामध्ये हळद घालणार आहोत आणि धना पावडर घालून घ्यायची आहे. तर मी इथे 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे. थोडीसं मी लसूण अद्रकची पेस्ट टाकलेलं आहे मैत्रिणीनं. तर आता कांदा आणि लसूण मसाला घालून घेऊया जरा. हे बघा मैत्रिणीनं, थोडासा हे कांदा मसाला मी टाकलेला आहे. घाटी मसाला नाही आहे हा, कांदा मसाला आहे थोडासा. तर आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया. हे बघा मैत्रिणीनं, असं परत एकदा एक मिक्स करून घ्यायचं आहे छान. आणि ह्याला पण परत आता थोडंसं मिक्स करून घ्यायचं, तेल सुटून द्यायचं आहे चांगलं. चला आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि ह्याला तेल सुटेपर्यंत आपण थांबूया. बघा मैत्रिणींनो, आपल्या मसाल्याला हे छान तेल सुटलेलं आहे. तर आता आपल्याला जेवढं लागेल तेवढं आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया. तर मी इथं दाखवते तुम्हाला पाणी किती घालणार आहे ते. तर एवढं बस होईल मैत्रिणींनो. जसं तुम्हाला किती माणसाचं करायचं असेल तेवढं तुम्ही पाणी घालू शकता आणि मसालेही तेवढे घेऊ शकता. तर मी इथं एवढं 2-3 जणांनी लागणार होतं म्हणून मी थोडंसं 2-3 वाट्या पॅनमध्ये करते. तर आता ह्याला उकळी येऊन द्यायची आहे मैत्रिणींनो छान. आणि अजून आपण ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत. तर चला आता आपण मीठ घालून घेऊया. चला मैत्रिणींनो, आपण आता मीठ घालून घेऊया. एवढं मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता ह्याला उकळी आणूया आपण. हे बघा मैत्रिणींनो, आपल्या रश्श्याला उकळी आलेली आहे. तर आपण आता ह्याच्यामध्ये अंडी फोडून टाकणार आहोत. तर चला आपण आता अंडी ह्याच्यात फोडून टाकूया. हे बघा, अशी मैत्रिणींनो आपण अंडी फोडून टाकायची आहेत. ओके, हे अशी अंडी फोडायची आहेत आणि टाकायची आहेत. इथे ही अशी अंडी फोडून साईडला टाकायची आहेत मैत्रिणींनो. आता ही 5 मिनटं तरी शिजवून घ्यायची आहेत. मग तुम्हाला दाखवते ही कशी शिजतात. तरी चला आपण शिजवून घेऊया. हे बघा मैत्रिणींनो, ही अशी शिजवतात आपली फोडलेली अंडी आमटीमध्ये. तर ही अजून थोडीशी शिजू द्या मैत्रिणींनो. आपण थोडीशी शिजवून घेऊयात. एक 5 मिनटं व्हायला आलेत, पण चांगली शिजवून घेऊयात. ह्याला झाकण ठेवू शकता, नाही ठेवलं तरी चालेल. ही शिजून होतात पटकन. तर चला आपली ही अंडी आता शिजवूनच घेऊया आपण. हे बघा मैत्रिणींनो, आपल्याला ही अंडी शिजलेली आहेत आपली. तर हे बघू शकता तुम्ही. आता मी तुम्हाला दाखवते एक अंडं असं उचलून. तर हे बघा मैत्रिणींनो, हे अशी आपली शिजतात अंडी. आणि ही आपली आता शिजून तयार झालेली आहेत. 5 मिनटं लागतात ह्याला शिजायला.
परत एकदा मी सांगते तुम्हाला की 5 मिनिटात हे झटपट होतं. आता आपण याच्यावरती कोथिंबीर घालून घेणार आहोत. ही अशी कोथिंबीर छान टाकून घ्यायची आहे मैत्रिणींनो. तर ही अशी आपली कोथिंबीर टाकून झालेली आहे. आपली रेसिपी ही तयार झालेली आहे मैत्रिणींनो. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, इन्स्टा आय डीला जाऊन फॉलो करा मैत्रिणींनो. बाय.